नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिकन 65 ची रेसिपी करणार आहोत. त्यासाठी इथे मी दही आणि अंड्याचा वापर केला नाहीये, तर आपण छान असे कुरकुरीत चिकन 65 करून घेणार आहोत. तर इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतला आहे आणि चिकन हे बोनलेस चिकन आणलं आहे मी आणि त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आहेत. असे आपण यामध्ये आधी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट इथे मी अर्धा चमचा घेतला आहे. काळी मिरीची पूड घेतली आहे, म्हणजे ब्लॅक पेपर घेतला आहे, ते इथे मी 1 चमचाभर घेतला आहे. छोट्या चमच्याने 1 चमचाभर काळी मिरी पूड घेतली आहे आणि ते आपण इथे सगळं घालून घेणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे. अर्धा चमचापेक्षाही कमी गरम मसाला घेतला आहे, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे सोया सॉस मी 1 चमचा घेतला आहे, तेही आपण इथे घालून घेणार आहोत. टोमॅटो सॉस घेतला आहे. टोमॅटो सॉस ही मी 1 चमचाभर घेतला आहे, तेही आपण इथे घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 लिंबू घेतला आहे, आपण लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे. इथे मी कढीपत्त्याचं धाट घेतला आहे आणि कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून घेतला होता आधीच. आता आपण याला बारीक असं चिरून घेणार आहोत. तर इथे मी कात्रीच्या साहाय्याने असे बारीक चिरून घेत आहे. तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचे चिकनला, जेणेकरून सगळं मिश्रण कोटिंग व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं हे छान असं मिक्स करून झालं आहे आणि चिकनलाही सर्व मसाले कोटिंग झाले आहेत. तर आपण ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी झाकण लावून ठेवून देऊया, जेणेकरून आपले सगळे मसाले छान असे चिकनला आतपर्यंत मुरतील. त्यासाठी आपण एक 15 मिनिटं असं झाकण लावून सेट करण्यासाठी ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत आणि आपलं चिकन छान असं सेट झालं आहे. तर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत. इथे मी कॉर्नफ्लॉवर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहे आणि 2 चमचा मैदा घालून घेतला आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं खायचं फूड कलर घेतला आहे मी, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे मी खायचा फूड कलर अर्धा चमचा घेतला आहे. आणि हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे. सगळे आपल्याला चिकनला असं कोटिंग करून घ्यायचं आहे. तर छान असं हे सगळं चिकनला कोट झालं आहे. तर आपण फ्राय करून घेणार आहोत. इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवला आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे मी आणि तेल आपलं छान तापलं आहे. तर आपण चिकनचे एक एक पीस घालून घेणार आहोत. तर एक बाजूने आपलं चिकन छान असं फ्राय झालं आहे. तर चिकन आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजून
दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत। चिकन छान असे कुरकुरीत फ्राय झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। सोबत मी इथे शेजवान चटणी घेतली आहे आणि त्यासोबतच थोडे कोबीचे काप घेतले आहेत। चिकन 65 रेसिपी आपली रेडी झाली आहे। चवीला ती तितकीच अप्रतिम झाली आहे आणि आतून ज्युसी आणि कुरकुरीत झाली आहे वर्ण। तर इथे बघू शकता रंगही खूप सुरेख आला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चिकन 65 रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चिकन 65 ची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।